अहिल्यानगर शहरातील संदेशनगर येथील द्वारकामाई साई मंदिरामध्ये श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या 740व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात नुकतेच अपघाती निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। सुरुवातीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांची महापूजा आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर हरिभक्तपरायण महेश महाराज कस्तुरे यांचं प्रवचन संपन्न झालं। कस्तुरे महाराजांनी आपल्या सुमधुर वाणीतून संत नरहरी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांच्या कार्याचा गौरवशाली इतिहास भाविकांसमोर मांडला। प्रवचनानंतर महाआरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी मंचावरील मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या उत्कृष्ट भजनामुळे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखिल वारे, रोशनी त्र्यंबके, बाळासाहेब पवार, सुजय मोहिते, आकाश त्र्यंबके, हरिभक्त परायण बिलाडे, अप्पा महाराज, देवीराज सडाहाळे यांनी मनोगत व्यक्त केला। आणि आज खूप छान पद्धतीने आपण सर्वांनी भजन संध्या आयोजित केली होते आणि खूप छान सुंदर गीत होते। आपल्या वाणीमधून खूप मधुर आवाजामधून ते आज ऐकायला मिळाले। असेच कार्यक्रम दरवर्षी होतात, इथून पुढे असेच होत राहू। आणि आज खूप आनंद झाला की आपण सगळेजण इतक्या संख्येने आज उपस्थित आहात या कार्यक्रमासाठी। असेच कार्यक्रम इथून पुढे धार्मिक ही वाटचाल पुढे तशीच चालत राहिली पाहिजे, कारण की आता काळाची गरज बनलेली आहे। आणि आपले जे लहान मुलं किंवा नागमंड त्यांना पण तुम्ही आवर्जून घेऊन येत जावाल, त्यांच्या पण कानावरती दोन चांगले शब्द पडणं आता गरज आहे त्या गोष्टीची, कारण की आता बदलत्या युगामुळे खूप गरजेचं आहे हे सगळ्या गोष्टी। त्यामुळे इथून पुढे असेच कार्यक्रम सुंदर ठेवत जावा। ओम साईराम। आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं नरहरी पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण जमला। मला खूप आनंद वाटतो की आमचे साहेब जे आहेत दरवर्षी असं खूप छान पुण्यतिथीला कार्यक्रम करतात। बाकी साहेबांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्वजण आम्हाला की मनापासून आनंद वाटतो की पुण्यतिथीला आपण सर्वजण जमतात। खरंच हाच हा दिवस म्हणजे दुःखाचा दिवस असतो। आज संत आहे, ते संत म्हणजे आई आणि वडील असतात। या आई वडिलांचं दर्शन आपल्याला आज भेटतं। खरंच मी मनापासून सगळ्यांचे अभिनंदन मानतो आणि ओम साई। सुवर्ण पंचाळ समाजाने आम्हाला इथे बोलवलं, आपल्या मंडळाने आमचा सत्कार केला। सर्व नगरसेवकांचा आम्हाला सन्मान देऊन आम्हाला आमच्या कार्यात रोज दैनंदिन कार्य करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा तुमच्या या सत्कारातून तुमच्या सर्वांच्या दिलेल्या मान सन्मानातूनच मिळत राहते। त्याचप्रमाणे आज आपले श्री संत नरहरी महाराजांच्या 740व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल पहिले धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे केळगावचे वैभव दादा, त्यांनी जसं आता आपल्या समाजासाठी कार्य केलं, आपल्या समाजासाठी स्थान आपल्याला मिळवून दिलं, जागा मिळवून दिली, त्या सोबतच त्यांनी आतापर्यंत आमच्या प्रभागात आमच्या सोबत, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे आमदार संग्राम भाई साहेबांच्या सोबत प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मदत केली। त्यांच्या तुमच्या सगळ्यांसमोर मी देखील त्यांचे पण धन्यवाद देतो वैभवनाथांचे। तुम्ही सर्व आमच्या सोबत असतात, त्याचप्रमाणे आमचे वारे साहेब सगळे आमच्या पाठीशी आहेत आणि नवीन म्हणण्यापेक्षा हे सगळे आमच्यासोबत अनुभवी असल्यामुळं आम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण ताईंना आम्हाला येणार नाही आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद देखील आमच्या सोबत आहेत। तुम्ही आज दिलेल्या मान सन्मानाबद्दल परत एकदा धन्यवाद, आभार। मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण सर्व भाई भक्त व्यासपीठावरील मान्यवर श्री संत नरहरी महाराज यांच्या 740व्या जयंतीनिमित्त उपस्थित राहिला, पुण्यतिथीनिमित्त उपस्थित राहिला। तसेच हबप कस्तुरे महाराज व नरहरी भजनी मंडळ यांच्या सुरसव्य भजनातून श्री साई मंदिर सर्व वातावरण भक्तिमय असं झालं। अशाच कार्यक्रमात आम्हाला सर्वांना सेवा करण्याची आपण सर्वांनी संधी दिली, त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे धन्यवाद मानतो। तसेच श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो। ओम साईराम। अनेक संत आपण पाहिले, त्यामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये अनेक महान असे संत होऊन गेले। त्यामध्ये मग संत नामदेव असतील, संत चोखामेळा असतील,
सावतामाळी असतील, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, आणि अलीकडच्या काळामध्ये देखील आपण संत गाडगे महाराज पाहिले असतील, तुकडोजी महाराज पाहिले असतील. कारण ही जी संत मंडळी आहे त्या त्या काळानुसार या संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही व्यवस्था होती ही व्यवस्था बदलण्याचं एक मोठं कार्य, मोठं धाडस या संत मंडळींनी केले. आणि ते संत त्यांना आपण का म्हणतो? कारण आपण आज जर पाहिलं तर फक्त गप्पा मारायच्या म्हणून कोणी संत होत नसते. ते प्रत्यक्ष जीवन जगले. त्यांनी लोकांना नुसतं उपदेश केलेला नाही. ही जी सर्व मंडळी होती यांनी लोकांना उपदेश करून ती थांबली नाही, प्रत्यक्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं आचरण केलंय. आणि म्हणून आज आपण त्यांना 400, 400, 500, 500, 1000 वर्ष झाले तरी आपण आज या संतांना आज पूजत आहोत. त्याचं कारण ते आहे त्यांनी समाज व्यवस्था बदलण्याचं धाडस केलं. अनेक संतांना अनेक त्रासाला, आता सगळ्यांचं इतिहास माहिती, संत ज्ञानेश्वरांना देखील सोडलं नाही, संत तुकारामांना देखील त्याच्यातून सुट्टी नाही. प्रत्येक संतांना त्या त्या काळात समाजाने खूप त्रास दिला, पण त्यांनी आपला निश्चय कधीही ढळून दिला नाही. आणि ते त्यांचं कार्य अविरतपणे समाजाच्या सेवेसाठी, समाज सुधारण्यासाठी त्यांनी केले. आणि म्हणून ते आज आपण सर्वांच्या माध्यमातून त्यांना आपण पूजलं जाते. बाह्य अंगावरून तुम्ही आपण साधू संत ओळखतात, पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेले ज्या तुम्ही पुसो साधू की पुजली ज्ञान मोरू करू तरवार की फळा वेगळे तो ज्ञान. या ठिकाणी तुम्हा आपल्याला पाण्यात मध्ये जे एखादी वस्तू पडलेली आहे ती जर तुम्हाला पाहायची असेल तर पाणी स्थिर जायला पाहिजे. तसं तुमच्या आपल्या चित्ताच्या ठिकाणी जे विचाराच्या लहरी येतात आणि त्या लहरीमुळे आपल्या जवळच परमात्मा, तुमच्या आपल्या जवळच देव आहे. देव देव म्हणून व्यक्त काय इडसी निज देव. निज म्हणजे काय भाव? निज देव. आता निज देव म्हणजे तुमच्या आपल्या जवळचा देव. आणि तो जवळचा देव दाखवणारा, सांगणारा, त्याची ओळख करून देणारा त्याला गुरु म्हणतात, त्याला संत म्हणतात. वास्तविक पाहता गुरु ही पदवी जी आहे ती ज्ञानाला आहे. इथं आमच्यासारखे महाराज गुरु बदले पण आमच्या पाया तो शिष्टाचार आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी ज्ञान फार महत्वाचे आहे. ते ज्ञान पेगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया बघावे सर्वेश्रेष्ठ. या ठिकाणी सर्वांना एक अशी विनंती करतो की तुमच्या आपल्या जवळ तो परमात्मा आहे, परंतु या विचाराच्या जे लहरीचे आहे ते काही बदल होत नाही. अभियंता पोद्दार, शहर अभियंता मनोज पारखे, वैभव जडे, गणेश वेद पाठक, प्रोफेसर मुकुंद महामुनी, ॲडव्होकेट शंकर डाळिंबकर, उद्योजक अरविंद घोडके, अतुल पंडित, प्रशांत पोद्दार, रामानंद पारखे, जीवन पारखे, श्रीनिवास घोडके, स्वप्नील कामगावकर, रत्नाकर मेहत्रे, वैभव टेकसाळी, अभि पंडित, तेजस पारखे, संदीप घोडके, अक्षय पंडित, कृष्णा पंडित, अनिकेत क्षीरसागर, संदीप पंडित, वैभव दीक्षित, श्री संत नरहरी महाराज, महिला मंडळ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.